आम्ही महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यात रोज बघतो। सगळ्यात जास्त हुंडा कुठल्या जिल्ह्यात घेतला जातो आपण सर्वजण साक्षीदार आहात। राज्याच्या पाठीवर सगळ्यात जास्त हुंडा आपल्या जिल्ह्यात घेतला जातो। शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात सगळ्यात अग्रेसर कोणता जिल्हा असेल तर आपला जिल्हा आहे। शेतीच्या सुद्धा उत्पन्नामध्ये केळीचं कपाशीचं उत्पन्न असेल त्यात सर्वात जास्त विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यात काढलं जातं। आपण यात मागे नाही, ही अतिशय एक चांगली स्थिती आपल्या जिल्ह्याला लाभलेली प्रतिष्ठा आणि प्रतिभा यातून आपण आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात वाटचाल करत आलात। उद्याच्या भविष्य काळात कालपर्यंत ठीक होतो, परंतु उद्याची भावी पिढी हे सर्व साम्राज्य टिकून ठेवणारी, कुवत असणारी, प्रतिभा निर्माण करणारी असण्यासाठी आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत। तो एवढं लग्नामध्ये एवढ्या दारू गोळा, एवढा बिजली झगझगाट करतो, लाखो रुपये खर्च घालतो, तेवढ्या पैशात गरिबांची 10 विवाह होतील तर त्याचं अनुकरण अन्य सामान्य जनता जनार्दन करू शकेल। अंग सामुद्रिक आणि हस्त सामुद्रिकात उद्या भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या खालील प्रमाणे आहेत। मुलांना डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं, आयएस करायचं, चालत्या बोलत्या या खाणाखुणात त्या मुलांच्या हातावर दिलेल्या आहेत। उजवा हात पुरुषांसाठी, डावा महिलांसाठी आहे। हातावर नवग्रहांचं अस्तित्व आहे, पैकी अंगठा हे शुक्राचं, नंबर 2चा बोट हा गुरुचा, नंबर 3 शनीचा, नंबर 4 रवीचा, नंबर 5 बुधाचा आणि हाताचा जो मध्यभाग आहे त्याला मंगळाचं स्थान म्हणतात। या मंगळाच्या स्थानावर कोठेही फुली आल्या अशा विद्यार्थ्यांना आपण इंजिनिअरिंग विभागात पाठवावं। अर्थात अभ्यास केला तर ते नक्कीच इंजिनियर होतील यात दुमत नाही। करून घेणारे पालक आणि गुरुजन जर मिळाले तर या ज्ञानाच्या पाणपोईत निश्चितपणे वाढ झाल्याशिवाय राहणार नाही।